मराठी साहित्यामध्ये दोन तुकारामांची नोंद आढळते. यातल्या पहिल्या तुकारामानं अभंग लिहिला आणि अभंग लिहून इथलं मराठी मन जागं करण्याचं काम त्या तुकारामानं केलं. तर दुसऱ्या तुकारामानं कथा, कादंबरी असं लिखाण केलं आणि पुन्हा झोपलेल्या मराठी मनाला जागं करण्याचं काम दुसऱ्या तुकारामानं केलं. यातल्या पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेऊन इथली मराठी माती, इथला मराठी मेंदू नांगरण्याचं काम केलं. तर दुसऱ्या तुकारामानं ढफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जीव दिला, श्वास दिला आणि ती चळवळ उभी राहिली. यातले पहिले तुकाराम म्हणजे संत तुकाराम, मराठी साहित्यातलं पाया असं ज्यांना संबोधलं जातं ते संत तुकाराम. आणि यातले दुसरे तुकाराम म्हणजे आज आपण ज्यांची जयंती साजरी करतोय ते तुकाराम भाऊ साठे, अर्थात साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा, अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे हिमालयाच्या सुद्धा उंचीचं, त्यापेक्षाही जास्त उंचीचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. वाटेगावच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास, वास्कोच्या उगवत्या सूर्यानं त्या अण्णाभाऊंना वंदन केलं, रशियाच्या मातीनं त्यांचा सन्मान केला आणि मग नंतर भारतीय मनाला हे नाव कळालं, अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंची साहित्याची उंची, त्यांच्या प्रतिभेची उंची मोजण्याचं कुठलंही मोजमाप आमच्या तुमच्याकडं नाही. अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण वर्गात किती झालं हे संशोधनाचा जरी विषय असला तरी अनेक लिखाणाच्या संदर्भानुसार अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले असा निष्कर्ष, असा अभ्यास समोर येतो. म्हणजे चित्रपटाचे पोस्टर रंगवत रंगवत बाराखडीची ओळख झालेला हा साहित्यिक आपल्या प्रतिभेच्या जोरावर इतकं मोठं साहित्याचं साम्राज्य उभं करतो आणि मराठी साहित्यामध्ये साहित्य सम्राट म्हणून उदयास येतो. अण्णाभाऊंसाठी मी विचार करत असतो, या लेखकाला त्या काळात जर इंग्रजीची खिडकी उघडली असती, इंग्रजी भाषेची दालनं उघडी झाली असती, तर शेक्सपियरला सुद्धा आपल्या मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा हा साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य, त्या प्रेमात आम्ही अखंड आहोत. अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य वाचताना एक प्रामुख्यानं तुम्हाला सांगावं वाटेल की HD कॅमेऱ्यानं फोटो काढावा, HD कॅमेऱ्यानं चित्रण करावं आणि समोर पिक्चर उभं राहावं. अण्णाभाऊ साठेंचं कुठल्याही पुस्तकाचं पान वाचत असताना समोर चित्र उभं राहतं. हे वाचत असताना जर एखाद्याला असं वाटलंच नाही की माझ्या डोळ्यासमोर कुठल्याही पद्धतीचं चित्र उभं राहत नाही, तर समजून जा आपणच दारिद्र्याचे धनी आहोत. अण्णाभाऊंचा त्यामध्ये काही दोष नाही. अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंचा लेखणीचा आविष्कार हे एक वेगळेपण मराठी साहित्यामध्ये तुम्हाला आम्हाला दिसून येतं. मित्रांनो, अण्णाभाऊ, मर्ढेकर, शिरवाडकर, पाडगावकर, चाटे आणि माटे यांच्या आधी अण्णाभाऊ साठेंना उभं केल्याशिवाय मराठी साहित्याचा उंबरठा ओलांडताच येणार नाही. हे एवढं तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंची लेखणी, अण्णाभाऊंनी भुकेच्या संघर्षाचं वर्णन, भुकेच्या लढाईचं वर्णन इतकं सुंदरपणानं साकारलेलं आहे. भुकेच्या प्रदेशात सुद्धा भूक किती सुंदर असते आणि ती विद्रूप झाल्यानंतर काय होतं, अण्णाभाऊ हे लिहिताना त्यांचं वेगळेपण तुमच्या आमच्या लक्षात येतं. वारणेचा वाघ, सत्तू भोसले, फकीरा या अण्णाभाऊंच्या कथांनी, कादंबऱ्यांनी मराठी मन अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. अण्णाभाऊ साठे आजही तेवढेच आमच्या मनामध्ये रुतलेले आहेत. रोज पुन्हा नव्याने अण्णाभाऊ वाचत असताना प्रत्येक वेळी अण्णाभाऊ सापडत जातात. मानवतावादी अण्णाभाऊ साठे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण साजरी करत असताना त्यांच्या साहित्याचा आपण मागोवा पुन्हा एकदा घ्यायला हवा, त्यांना पुन्हा एकदा वाचायला हवं. आणि आजचा दिवस हा लेखन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र सरकारनं घोषित केला आहे. मी या निर्णयाबद्दल सरकारचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर मी विनंती सुद्धा अशी करेन की लोकशाहीर
डॉक्टर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना आता भारतरत्न दिला जावा, कारण सचिन तेंडुलकरला जर 100 धावा काढल्यानंतर, क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर भारतरत्न दिला जात असेल तर मला वाटते जगाच्या प्रत्येक भाषेत ज्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला अशा अण्णाभाऊंना भारतरत्न नक्कीच मिळायला हवा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सर्वांना शुभेच्छा. आभारी आहे. मित्रांनो, हे होते नितीन चंदनशिवे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.